सदाशिव भोईर यांच्या मार्फत त्यांचे छोटे बंधू नरेश भोईर पाच पाचशे त्यांच्या मार्फत त्यांचे छोटे बंधू नरेश भोईर. नक्कीच 3 फलंदाजांसाठी ते पारितोषिक होतं. सँडी, रवी आणि भावड्या या 3 खेळाडूंसाठी सन्माननीय नवनाथजी भोईर यांच्या वतीनं कॅश प्राइज होतं प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं. सन्माननीय नरेशजी भोईर, नवनाथजी भोईर यांचे बंधुराज सन्माननीय नरेशजी भोईर यांच्या वतीनं ते पारितोषिक दिलं जाईल. कॅश प्राइज वितरित होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. सेमीफायनल नंबर 2 थरारक नाट्याला होते सुरुवात. बिग फाईट, बिग मॅच, 2 बलाढ्य टीम दरम्यान द्वंद्वाला होतीये सुरुवात. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळतीये आरसीसी राया, कल्याण ग्रामीणला बिलॉंग करणारी ही टीम, आणि दुसऱ्या बाजूला स्वराज 11 डोळे, भिवंडी पडगाव विभागाला बिलॉंग करणारी टीम. थरार नाट्याला सुरुवात. फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती ताबिश पहिल्या चेंडूला सीमा रेषेचं दर्शन घडवत असताना खोललंय खात श्री गणेशा 4 धावांनी. कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सची रिपोर्टिंग करा. विशाल सापळे गोलंदाजी मार्क वरती आतिश. पहिला चेंडू चौकार. तू शेर आहेस मित्रा, मी सव्वा शेर. एक तेरी तो एक मेरी. जबरदस्त उत्तर देत असताना टिट फॉर टॅट फलंदाज बाद. मोठा आदरा, मोठा फलंदाज बाद होतोय. ताबिश मैदानाच्या बाहेर, नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय. साथ देईल दुर्गेशला शोएब आलाय. झोएब नंबर 3 वरती आरसीसी राया टीम साठी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 2 चा हा रणसंग्राम. गोलंदाजी मार्क वरती पीटीसी अर्थातच पडगा टेनिस क्रिकेट विश्वाचा कोहिनूर आतिश गोडविंदे गोलंदाजी मार्क वरती. झोएब साठी यावेळेस हा फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा हा नजराना पेश केलाय. चेंडू चाललाय वेगानं सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार. नक्कीच सन्माननीय रमजानबाई शेख, सन्माननीय शाहिदबाई शेख, संपूर्ण शेख कुटुंबीय, संपूर्ण पळशीन गावचे ग्रामस्थ आणि संपूर्ण नवनीत क्रीडा मंडळ, संपूर्ण ग्रीन स्टार क्रीडा मंडळ या सर्वांच्या साथीनं संयुक्त विद्यमानानं साजरा होत असणारा हा सोहळा आपण पाहतोय मित्रांनो. याची डेही याची डोळा क्रिकेटचा हा भव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती चालू आहे सेमीफायनल नंबर 2. स्वराज 11 ढोळे विपक्ष आरसीसी राया या 2 टीम दरम्यान चाललेले हे द्वंद्व. फलंदाज झोएब आलाय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येत असताना पाहायला मिळतोय टीम रायासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, तोही कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 10 या धावसंख्येवरती. याच दरम्यान सन्माननीय ज्ञानेश्वर साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांच्या शिलेदारांचं शुभागमन झालं. स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय रमजानबाई शेख, शाहिदबाई शेख यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती आतिश डावखुरे हाताचा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा आउट स्विंगिंग डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारचं या
चेंडूवरती उत्तर देता आलं नाहीये. झोएब स्ट्रायकिंग एंड वरती पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं याचं उदाहरण मैदानात पेश करत असताना अतिश गोडविंदे डावखुऱ्या हातानं. नक्कीच यावेळेस बॅटची कडा, यष्टीरक्षक चेंडू खाली, मोठा मासा गळाला, वाघाची शिकार मैदानाच्या आत. फलंदाज झोएब मैदानाच्या बाहेर अतिशच्या गोलंदाजीवरती 2 गडी बाद होताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आरसीसी राया संघाची धावसंख्या षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती नक्कीच परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आणि या नियमालाच यावेळेस ग्राह्य धरून गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन केलं जात आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज तैनात केला जातोय साहिल शेख. हा सुद्धा एक नामवंत खेळाडू, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अग्रगण्य नामांकित खेळाडू साहिल शेख गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. उजव्या हाताचा गोलंदाज, लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल दुर्गेश. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती उभा राहून सामना पाहत होता. आता मात्र इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा गोलंदाज साहिल शेख, तितक्याच ताकदीचा फलंदाज दुर्गेश ऑन स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिलाच फटका पाहायला मिळतोय. दुर्गेश ऑन फायर. जितकी जास्त धाव फलकावर 16 धावा. जबरदस्त यावेळेस फलंदाजी पाहायला मिळतीये. दुर्गेशच्या बॅट मध्ये हा षटकार. पहिला चेंडू फेस करतोय आणि साहिल शेख विरोधात चढवलेलं हे आक्रमण. साहिल शेखच्या माध्यमातून टाकलेला हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा क्लासिकल स्ट्रोक. जबरदस्त फटका दुर्गेशच्या बॅट मधनं. फ्लाइट स्ट्रोक, चौकार. सेमीफायनलची ही मॅच आरसीसी राया विपक्ष स्वराज 11 ढोळे असा हा सामना चालू आहे. सेमीफायनल नंबर 2, सेमीफायनल नंबर 1 आपण पाहिली. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे टीम मेगा फिनाले मध्ये दाखल झाली आहे आणि वाट पाहते कुठली टीम आमच्या सोबत मेगा फिनाले मध्ये दाखल होईल. आणि दाखल होण्यासाठी आम्ही सुद्धा आलो आहोत. दुर्गेश सांगत असताना टीम मीटिंग करू नका. षटक क्रमांक 2 चालू आहे. साहिल शेख वरती आक्रमण. गोलंदाजी मार्क वरती साहिल, स्ट्रायकिंग एंड वरती दुर्गेश. थांबायचं नाव घेत नाहीये. 3 चेंडू फेस केले. तब्बल 16 धावा वसूल केल्या. गोलंदाज साहिल साठी यावेळेस मोठी परीक्षा
द्यावी लागत आहे. अग्निपरीक्षा चालू आहे गोलंदाज साहिलची. साहिल शेख पुन्हा एकदा सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट ना. स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्ट हँडेड बॅट्समन दुर्गेश. हा चेंडू लेगस्टम्पच्या नक्कीच बाहेर. पंच हेमंत शेट्टी सर आमच्याकडे वळाले. या चेंडूला केलंय वाईट घोषित. एका धावेची भर स्कोर कार्ड मध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं तब्बल 27 या आकड्यावरती. 27. हा फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर सज्ज आहे. सिंगल कंप्लीट. एकाच धावेवरती संतुष्ट राहिले दोनही फलंदाज. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला घेऊन जात आहेत ते 28 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे टीम आपल्याला पाहायला मिळतीये फलंदाजी करत असताना. आरसीसी राया चांगली फलंदाजी सातत्यानं आपल्या संघासाठी करत असताना. अर्थातच सेमीफायनलची ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये आम्हाला आमच्या विजयाचा झेंडा नक्कीच गाडायचा आहे. या उद्देशानं उभ्या असलेल्या या दोन टीम एकमेकांच्या समोर ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वराज 11 डोळे एक मातब्बर संघ आणि तितक्याच ताकदीचा आरसीसी राया हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय लेगस्टम्पच्या नक्कीच बाहेरून निघणारा चेंडू. पंचांनी वाईट घोषित केलं. एका धावेचं योगदान धावफलकाला. यावेळेस हा फुलटो चेंडू होता मात्र नक्कीच पर्वणी कबूल करता आलेली नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. साहिल शेख चांगलं कमबॅक केलं. धावफलक स्थिरावलेलं 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती साहिल शेख अद्यापपर्यंत चांगलं षटक हाताळलंय. आपल्या संघासाठी एक आश्वासक फलंदाजी सुरुवातीला झाली त्यानंतर मात्र कमबॅक केलं साहिल शेखनं. षटक क्रमांक 2 समाप्त. धावफलकावरती 29 धावा. 29 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. तिसरं षटक. गोलंदाज तैनात. केतन आलाय आणि केतनच्या पहिल्या चेंडूवरती मोठा धमाका. पुल केलंय. सक्सेसफुल षटकार. केतन षटकातला पुढचा चेंडू. स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय दुर्गेश. यावेळेस खोलवट टप्प्याचा चेंडू. सिंगल कंप्लीट. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न मात्र एकेरी धावेवरती सुद्धा जाऊ दिलं नाहीये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. स्वतःच्या आता स्ट्राईक ठेवत असताना दुर्गेश आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्गेशला माहिती आहे जास्तीत जास्त चेंडू मला फेस करायचे आहेत. षटक क्रमांक 3 केतन. केतनचा चेंडू यावेळेस ओव्हर पिच. षटकार
त्यालाही धावफलक पुढे सरकलं, ते जाऊन पोहोचलं 41 या आकड्यावरती. धाबा स्कोर कार्ड वरती. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली आहे. दुर्गेशच्या बॅट मधनं षटकारांचा पाऊस आपण पाहतोय. थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज केतन वरती हल्ला चढवलाय. दुर्गेश ऑप्शनच्या बाहेर यावेळेस एक आगळा वेगळा स्टान्स प्रहार करण्याच्या नक्कीच तयारीत. हा चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या जास्त बाहेर जातोय. पंच वाईट घोषित केलाय. मुन्ना पठाण सरांचं अचूक लक्ष प्रत्येक गोष्टीवरती. हा चेंडू वाईड आलाय आणि एका धावेची भर धाव फलकामध्ये होतीये. स्कोर कार्ड चाललं जाऊन पोहोचलं ते 42 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. तिसरं षटक. केतन थोडासा नक्कीच कॉन्फिडन्स लो झालेला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठीच हे तिसरं षटक. हा फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. नक्कीच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार षटकार. तब्बल 48 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे आरसीसी राया टीम. फलंदाजी करत असताना दुर्गेशच्या बॅटमधनं षटकारांची बरसात होताना पाहायला मिळतीये. 5वा षटकार दुर्गेशच्या बॅटमधनं. अजून एक सिक्स जर आला तर अरफाज ढोले यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले अरफाज भाई ढोले यांच्या वतीनं. आणि तोच बक्षीस पात्र षटकार दुर्गेशच्या बॅटमधनं. थँक्यू. मारलेला प्रत्येक षटकार दूरच दूर जाऊन पडताना पाहायला मिळतोय. मारलेला प्रत्येक फटका षटकारासाठी जाताना पाहायला मिळतोय. सीमारेषा आणि चेंडू यांचा अचूक नातं यावेळेस पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती दुर्गेश सामना करण्यासाठी सज्ज आहे. केतन गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक प्रगती पथावरती. यावेळेस फटका फसलाय. झेल टिपण्यासाठी या वेगानं साहिल चेंडूवरती मात्र झेल टिपण्यात अपयशी. 2 धावा नक्कीच या चेंडूवरती सुद्धा येत आहेत. 2 धावांच्या मदतीनं षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 56 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद. सन्माननीय रमजानबाई शेख यांचं गुणगौरव करणारं हे गीत आपण पाहतोय. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा शिवसेना चषक 2022 चा रणसंग्राम. शाहिदबाई शेख यांची मेहनत, त्यांच्या सर्व साथीदारांचं प्रेम नक्कीच या स्पर्धेला मिळताना पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्गवरती अनुभवी शिरताज आणि पहिल्या चेंडूवरती हा शिरताज मिळवत असताना फलंदाज बाद होतोय. राया टीमला धक्का.
गोलंदाजी मार्क वरती आणि जुनं ते सोनं काय असतं याचं उत्तर दिलं. पहिल्या चेंडूवरती मासा गळाला लावत असताना शिरताज फलंदाज बाद झालाय. त्याच्या जागेवरती न्यू बॅट्समन येतोय माईज. साथ देताना पाहायला मिळेल दुर्गेशला. दुर्गेशनं मात्र काहूर माजवलंय. तब्बल 6 षटकार त्याच्या बॅटमधनं. यावेळेस जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. शिरताजच्या माध्यमातून फेकलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी करत असताना शिरताज शेख अनुभवी गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती दुर्गेश. डावखुऱ्या हाताचा हा बाहुबली बॅट्समन षटकारांच्या भाषेमध्येच उत्तर देत असताना पाहायला मिळतोय. तब्बल 6 षटकार दुर्गेशच्या बॅटमधनं आणि हा आलाय 7वा दमदार षटकार. बासष्ट धावांवरती जाऊन पोहोचलेला धावफलक वैयक्तिक 49 धावांवरती दुर्गेश फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक झळकावण्याची नक्कीच संधी आली आहे दुर्गेशसाठी. 49 धावांवरती खेळतोय. लाहे टीमचा नितेश या फलंदाजांनी यापूर्वी अर्धशतक झळकावलंय. त्यानंतरची ही संधी दुर्गेशसाठी. 49 वरती खेळतोय आणि ही सिंगल धाव नक्कीच येईल आणि 50 धावा वैयक्तिक कंप्लीट करतोय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्गेश राय टीमचा हा दुर्गेश वैयक्तिक अर्धशतकी खेळी कंप्लीट. सिक्स्टी 64 धावा धावफलकावरती शेवटचं षटक प्रगती पथावरती. नक्कीच एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आरसीसी राया टीम आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्कवरती शिरताज. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. शिरताज राईट आर्म राऊंड द विकेट ना. दुर्गेशसाठी फुल टोच पर्वणी होती. मैदानात चेंडू थांबत नाही. दुर्गेशच्या बॅटमधनं हा दमदार षटकार. फक्त चौकार आणि षटकारांच्या भाषेत उत्तर देत असताना तब्बल 7 षटकार दुर्गेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा षटकातला शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती इनसाइड आउटचा नजराणा पेश केला आहे. क्लासिकल स्ट्रोक. चेंडूला नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून वाचवलंय का? नक्कीच वाचवलंय आणि 3 धावा या चेंडूवरती येत आहेत. जबरदस्त खेळी दुर्गेशच्या बॅटमध्ये या सेमीफायनलच्या थरारामध्ये. धावांचा पाऊस. 4 षटक समाप्त. राया टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 73 या धावसंख्येवरती. 73 रन्स ऑन स्कोर बोर्ड. दादाच्या सुखा दुःखात
बघूया पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज आणि गचलाचा क्षेत्ररक्षण बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. बघूया आजच्या दिवसातील सेकंड सेमीफायनल. राया संघाने प्रथम फलंदाजी करून जिंकण्यासाठी 74 धावांचं आव्हान स्वराज 11 ढोले या संघासाठी. बघूया षटकातील दुसरा चेंडू आणि आता मात्र सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव देखील पूर्ण. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. बघूया पुढील चेंडू अकीब टू साहिल आणि आता मात्र सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण आणि एकच धावे समाधान. अजूनही अकीब यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईक बॅट्समॅन सरताज आणि खूपच सुरेख असा चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी अकीब यांच्याकडून. बघूया अकीब यांच्या षटकातील पुढील चेंडू आणि सुरेख असा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. खूपच सुरेख असा फटका सरताज यांच्या बॅट मधून. बघूया अजूनही अकीब यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी अकीब यांच्याकडून आणि षटक समाप्त. धाबा 11. 11 धावा फलकावरती षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. राय टीम साठी प्रत्येक विकेट साठी दादाबाई डोले यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. प्रत्येक विकेट साठी राया टीम साठी. गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू खेळाडू दुर्गेश, ज्याच्या बॅटमधनं अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळाली पूर्वार्धात जेव्हा आपण हा सामना पाहत होतो. तोच दुर्गेश या वेळेस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
धावफलकावरती 11 धावा, 74 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकात आले 11 धावा. अजूनही धावफलक जर आपण पाहिलं तर विजयासाठी भरपूर धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती दुर्गेश. डावखुऱ्यात आता गोलंदाज साहिलसाठी पहिला चेंडू पुल केलाय, अनसक्सेसफुल. टिपलाय जेल. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. सलामीवीर साहिल तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वाचा एक मोठा खेळाडू आतिश घोडविंदे मैदानात आलाय. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. जमवायच्या आहेत तब्बल 73 धावा. स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय 11 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दुर्गेश पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. स्ट्राईक वरती आतिश. मोठी जबाबदारी आतिशला पार पाडावी लागेल. हा सामना जर जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची नक्कीच बरसात करावीच लागेल. पहिला चेंडू फेस केलं, सन्मानपूर्वक खेळून काढला आणि सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईक चेंज करत असताना आतिश घोडविंदे स्वतःचं खातं खोललं. धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 12 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुर्गेश जर्सी नंबर 99 गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या हातानं सज्ज झालेला पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू स्लोबर हाताळत असताना दुर्गेशच्या माध्यमातून टाकलेला हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक क्रमांक दुसरं. चांगली गोलंदाजी सातत्यानं करत असताना दुर्गेश अष्टपैलू खेळाडू. सुरुवातीला पहिलं फलंदाजी अतिशय ताकदीची केली, त्यानंतर गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस हा शॉर्ट पिच पुल केलाय. फटक्यामध्ये पॉवर किती आहे पाहावं लागेल. नक्कीच फिल्डर पर्यंत कॅरी होऊ शकला नाही, मात्र टप्पा खाल्ल्यानंतर बऱ्याच काळानंतर आलेला हा चौकार. थँक्यू. शिरताजच्या बॅटमध्ये 4 धावा आल्या. धावफलक पुढे सरकलं ते 16 या धावसंख्येवरती. या चेंडूवरती नक्कीच स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, मात्र जबरदस्त बाउन्सर पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. कुठल्याही प्रकारे या चेंडूवरती धाव येत नाहीये. शिरताज स्ट्रायकिंग एंड वरती नक्कीच प्रयत्न चालू आहेत आणि यावेळेस प्रयत्नांना यश आलंय का? नक्कीच पॉवरफुल फटका, षटकार. धन्यवाद. 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा स्कोर कार्ड वरती. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. बारा चेंडू 52 धावांची आवश्यकता. आता जर विजय मिळवायचा असेल तर अभूतपूर्व फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती सुलतान. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राया टीम साठी हे तिसरं षटक. स्ट्रायकिंग एंड वरती आतिश घोडविंदे. आव्हान थोडंसं महागडं पाहायला मिळतंय. नक्कीच मोठं आव्हान आहे. हे आव्हान जर पेलायचं असेल
तर आतिश आणि शिरताजला मात्र मोठ्या फटक्यांची नक्कीच बरसात करावी लागेल. स्ट्राईक वरती आतिश गोडविंदे. मोठ्या खेळीची अपेक्षा सर्व डगाउटला, संपूर्ण ढोळे गावाला. गोलंदाज सुलतान राईट आर्म राऊंड द विकेट ना. पहिला चेंडू ओव्हर पिच, ट्रेडमार्क आतिश गोडविंदे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. षटकाची सुरुवात चांगली केली आपल्या संघासाठी. आतिशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. 6 धावांचा तडाखा. सुलतानवरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय आतिश गोडविंदे. अतिशय मातब्बर फलंदाज मैदानावरती मात्र संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार सज्ज आहे. आव्हान स्वीकारलंय आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना यावेळेस हा फटका फसलेला. नक्कीच जेलबाद करण्याची संधी होती. प्रयत्न झाले मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षकांची प्रयत्नांची पराकाष्ठा. 2 धावा या चेंडूवरती नक्कीच कंप्लीट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळालं. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे चाललंय ते 30 या धावसंख्येवरती. अद्यापही 44 धावांची आवश्यकता. सुलतान हा चेंडू खोलवर टप्प्याचा वेगवान मारा करत असताना सुलतान. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अतिशसाठी फेकलेला हा निर्धाव चेंडू. एक डॉट चेंडू तुम्हाला मात्र सामन्यापासून दूर घेऊन जाताना पाहायला मिळेल. एक डॉट चेंडू राया टीमसाठी सुरुवात नक्कीच चांगली करून देणार असेल आणि शेवट सुद्धा चांगली करून देणार असेल. सुलतान वेगवान अटॅक करत असताना राईट आर्म राऊंड द विकेट ना. स्ट्रायकिंग एंड वरती आतिश गोडविंदे. हा चेंडू नक्कीच फुलटोज. पंचांचा नो बॉलचा इशारा. अवांतरची एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होतीये. धावफरक पुढे चाललं. 31 धावा 31 रन्स. चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज सुलतान. स्ट्राईक वरती आतिश. मोठा फलंदाज आहे समोर आणि फ्रीडचा नक्कीच हा चेंडू असेल. फ्रीडची मेजवानी. फलंदाज स्ट्राईक वरती आतिश गोडविंदे. सुलतानचा हा चेंडू आतिश गोडविंदे. ब्रँडेड फटका षटकार. धन्यवाद. 37 धावा 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सुलतानवरती हल्ला चढवत असताना आलेला हा षटकार. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. सुलतानवरती आलेला हा दुसरा हल्ला. षटकार आलाय. 47 धावा 37 धावा स्कोर कार्ड वरती बनवायच्या आहेत 74. 2 चेंडू शिल्लक. सुलतान गोलंदाजी मार्क वरती. आतिश गोडविंदे ऑन फायर. यावेळेस सुद्धा जबरदस्त फटका. व्यासपीठाला मानवंदना देणारा उत्तुंग तडाखा षटकार. त्रेचाळीस धावांवरती लक्ष जाऊन
लक्ष्याचा पाठलाग करत असताना 43 धावांवरती जाऊन पोहोचली धावसंख्या. 7 चेंडू 31 धावांची आवश्यकता. सामना नक्कीच रंगतदार असेल. या मैदानावरती कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते मित्रांनो. शेवटचे 7 चेंडू 31 धावांची आवश्यकता. आतिश गोडविंदे ऑन फायर. यावेळेस सुद्धा शॉर्ट पिच पुल केलंय सक्सेसफुल. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. शेवटचे 6 चेंडू शिल्लक 25 धावांची आवश्यकता. याच दरम्यान शुभ आगमन होतंय त्या व्यक्तिमत्वाचं. ज्या व्यक्तिमत्वाच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतीये. पलशीन गावाचं स्वातंत्र्य ज्या व्यक्तीनं अबाधित ठेवलंय, सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते शिवसेनेचे मुलुक मैदानी तोफ सन्माननीय रमजानबाई शेख यांचं शुभ आगमन झालंय. पुनश्च एकदा त्यांचं शुभ स्वागत करूया. साहेबांचं शुभागमन झालं आणि एक नव चैतन्य व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. आतिश गोडविंदे नावाचा फलंदाज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामन्याचं चित्र काय असेल हे सांगणं नक्कीच कठीण. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. मी नेहमी सांगत असतो मित्रांनो, नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्की बदलतीये. शिरतासाठी हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. ताबिश गोलंदाजी मार्क वरती. वाईटचा इशारा. एका धावेची भर धाव फलकावरती. पन्नास धावा कंप्लीट. टीम स्वराज 11 डोळे संघाची. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. शिरतासाठी शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडूला यावेळेस शिक्षा करत असताना चौकार. धन्यवाद. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सामना मित्रांनो होता कुठे, सामना चाललाय कुठे, सामना जिंकेल कोण, कोण होईल विजयाचा हकदार, कोण लढेल मेगा फिनाले मध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबला हे संघासाठी या सर्व प्रश्नांची उत्तर बंद लिफाफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेमी फायनलचा हा रणसंग्राम. एव्हरग्रीन फलंदाज शिरताज शेख ऑन फायर स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती ताबिश. ताबीचा चेंडू ओव्हर पिच, धमाका, षटकार. बदललं. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची आवश्यकता. नजरेच्या टप्प्यात आलेला हा सामना पाहायला मिळतोय. सामना आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त फलंदाजी. ताबीचा चेंडू यावेळेस मिस टाइम स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट.
या चेंडूवरती शिरताच थोडासा नक्की स्वतःवरती नाराज असेल. मोठा प्रहार यायला हवा होता, मात्र या चेंडूवरती येते सिंगल धाब. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू आणि 13 धाबांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा एक स्पर्धेचा रूल. एखादा मोठा फटका, एखादा षटकार जर आला तर डोळे टीम कमबॅक करेल. 3 चेंडू 13 धावा. या वेळेस इनसाइड आउटचा फटका तिच्या बॅट मधनं. जबरदस्त गॅप सिलेक्शन. फिल्डिंग सज्ज आहे. चेंडूच्या मागे वेगानं धावलाय. चेंडूला कलेक्ट केलं. 2 धाबांचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि 11 धाबांची आवश्यकता. सामन्यामध्ये नक्कीच एक ट्विस्ट पाहायला मिळालं. रंगतदार अवस्थेत सामना पाहायला मिळतोय. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. आवश्यकता. ताबिश गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती डोळे संघाचा हा कोहिनूर हिरा. आतिश गोडविंदे त्याच्या बॅट मधनं यावेळेस डोळे गावचा ब्रँड पेश होत असताना दमदार षटकार. हाच तो खेळाडू मित्रांनो. 8वा कालचा दिवस. 2 चेंडू 10 धावांची गरज होती आणि त्यावेळेला एक चौकार आणि एक षटकार मारून आपल्या संघाला सामना विजयी केलं होतं. शेवटच्या मोमेंट पर्यंत इतक्या प्रेशर मध्ये असलेली गेम सुद्धा शांत डोक्यानं कशी खेळायची हे यावेळेस दाखवून देत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. एक चेंडू 5 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा आपल्या स्पर्धेचा महत्वाचा रूल आणि या रूल अंतर्गत जर विजय मिळवायचा असेल तर षटकार यावा लागेल मित्रांनो. स्ट्रायकिंग एंड वरती आतिशच्या बॅट मधनं फटका हवेत फसलेला फटका आणि शेवटच्या मोमेंटला फसलेला हा फटका. फलंदाज बाद.